सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. अहिल्यानगर शहर आणि परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकानं एका मोठ्या कारवाईत 155 ग्रॅम MD पावडरसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. तर या कारवाईत तब्बल 33 लाखांची MD पावडर आणि इतर साहित्य असा तब्बल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. ही MD पावडर कुठून आणली, शहरात ती कुणाला पुरवली जाणार होती आणि या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, या दृष्टीनं तोपखाना पोलीस पुढील तपास करतायत. या धडक कारवाईत 36,59,874 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती DYSP दिलीप टिपरसे यांनी दिली आहे. दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोपखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते, त्या पेट्रोलिंगमध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचं DB पथक आहे. ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं. ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी, त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले. यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं. त्या लोकांना अटकाव केला. मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे MD सदृश्य पावडर आहे असं सांगितलं. त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंड अधिकारी जे काही NDPS ॲक्टनुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना. आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक MD सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लायटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली आहे, विविध मास्क, म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं. या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखीन अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे. बाकी आता जो तपास आहे तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे आणि याचं जे काही म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार वगैरे तपास करण्यात येणार आहे. ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे, MD सदृश्य पावडर आहे ते मिळालेलं आहे. बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण एक अंदाजे 36 लाखापर्यंत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल
98,814 73,753 आणि 98,902 61,272.